जय भीम. काळाराम मंदिर सत्याग्रह हा 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये सुरू झाला. या सत्याग्रहाचा उद्देश केवळ मंदिरात जाण्या इतपत नव्हता, तर अस्पृश्यांना समान वागणूक मिळावी, सामाजिक समता मिळावी हा त्यामागील खरा उद्देश होता. या सत्याग्रहाची जबाबदारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सांभाळली होती. हा केवळ 1-2 दिवस चाललेला लढा नव्हता, तर तब्बल 5 वर्ष चाललेला संघर्ष होता. बाबासाहेबांचे मत होते की हा लढा केवळ मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नाही, तर दलितांना मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक अधिकार मिळण्यासाठी आहे. 5 वर्ष लढा देऊनही जेव्हा जातीवाद्यांचे हृदय परिवर्तन झाले नाही, तेव्हा 31 मे 1935 रोजी येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्या काळी तुम्ही मंदिराचे दरवाजे बंद केले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंत्र दिला की मंदिरात देव मागण्यापेक्षा संसदेत जाऊन कायदा मागा. आज आम्ही मंदिरात आहोत की नाही याने फरक पडत नाही, पण देशाच्या संविधानाच्या रूपाने तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवरती आम्ही पहारा देत आहोत. जय भीम, जय संविधान, जय भारत.